कराड शहरातील बाराडबरी परिसरात वास्तव्यात असलेल्या झोपडपट्टीधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी कराड नगर परिषदेचे बांधकाम सभापती अख्तर हुसेन दस्तगीर आंबेकरी यांच्याकडे निवेदन दिले। शासन निर्णयानुसार पात्र झोपडपट्टीवासियांना पर्यायी भूखंड देऊन स्वतंत्र पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। झोपडपट्टीधारकांच्या म्हणण्यानुसार ते मागील 30 ते 35 वर्षापासून बाराडबरी परिसरात वास्तव्यास होते। ते प्रथम पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतरच झोपडपट्टी हटवावी असा लेखी अर्ज त्यांनी प्रशासनाकडे केला होता। तसेच दिनांक 19 मे 2019 रोजी तहसीलदार कराड व कराड नगर परिषद कार्यालयामध्ये याबाबत निवेदन देण्यात आले होते। मात्र काही अधिकारी व लोकप्रतिनिधींनी बैठका घेऊन पुनर्वसनाचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात अद्याप कोणतेही ठोस निर्णय झालेला नाही असा आरोपही रहिवाशांनी केला आहे। तसेच 1995च्या मतदार यादीत नाव असलेले पात्र झोपडपट्टीवासियांना पर्यायी भूखंड देऊन पुनर्वसन करावे अशी मागणीही करण्यात आली। या संदर्भात माननीय अख्तर हुसेन दस्तगीर आंबेकरी बांधकाम सभापती कराड नगर परिषद यांना निवेदन सादर करून तात्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी विनंतीही करण्यात आली। दरम्यान नगर परिषद प्रशासनाने याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। त्यामुळे झोपडपट्टीधारकांच्या मागण्यांकडे प्रशासन कधी आणि कशा प्रकारे लक्ष देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड।